नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काही महिन्यांपूर्वी भारताच्या डी गुकेशने बुद्धिबळातील जागतिक विजेतेपद हस्तगत करत भारताचा गौरव वाढवला होता आणि आता भारताच्या महिलांनीही त्याच तोडीची कामगिरी करत आम्हीही मागे नसल्याचा संदेश दिलाय। महिलांच्या विश्वचषक जगज्जेतेपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपल्या समोरील तगडे आव्हान लीलया पार करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली। या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिलांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे आणि विशेष म्हणजे भारताच्या केवळ एक खेळाडूने नाही तर दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक दिली आहे। स्पर्धेच्या अंतिम फेरीत 20 वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख आपल्याच देशाच्या कोनेरू हम्पी सोबत लढत देणार आहे। याचा अर्थ कुणीही जिंकले तरी शेवटी ध्वज भारताचाच फडकणार आहे। उपांत्य फेरीत भारतीय खेळाडूंसमोर चीनी खेळाडूंचे मोठे आव्हान होते आणि तज्ञ मंडळी विजयासाठी चीनच्याच दोन्ही खेळाडूंना झुकते माप देत होते। परंतु पहिल्या उपांत्य सामन्यात दिव्या देशमुखने माजी जगज्जेता टँग झोंगीचा पारंपरिक डावातच पराभव केला। म्हणजे दिव्याला अंतिम फेरी गाठण्यासाठी टायब्रेकर पर्यंत जावे लागले नाही। दुसरी उपांत्य लढत मात्र अतिशय चुरशीची झाली। हम्पीला विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला। ली टिंगजीने तिला कडवी झुंज दिली। सुरुवातीला पारंपरिक प्रकारातील दोनही डाव बरोबरीत सुटल्यानंतर 15-15 मिनिटांच्या जलद टायब्रेकर मध्येही बरोबरी कायम राहिली। त्यानंतर 10-10 मिनिटांचा टायब्रेकर खेळवण्यात आला। यात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना टिंगजीने बाजी मारली, त्यामुळे पुढील डावात हम्पीला विजय अनिवार्य होता। या दडपणाखालीही तिने अप्रतिम खेळ केला आणि लढतीत 3-3 अशी बरोबरी साधली। ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी अतिजलद टायब्रेकर झाला। यात पहिल्या डावात हम्पीने जे पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना टिंगजीचा धुव्वा उडवला। पुढील डावात हम्पीने तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट खेळ करत हा डावही जिंकला। हम्पीने सगळा अनुभव पणाला लावत शेवटी टायब्रेकरच्या शेवटच्या लढतीत माजी कॅन्डिडेट्स विजेत्या ली टिंगजीवर 5-3 अशी सरशी साधली। भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू अशी ख्याती असलेल्या 38 वर्षीय हम्पीने जलद प्रकारात 2 वेळा जगज्जेतेपद मिळवले आहे। आता विश्वचषकातही अशाच कामगिरीची तिला संधी आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।